फ्रूट वगैरे इथं ठेवलेलं आहे. परडी इथं बाळकृष्ण आहे. इथं सगळं जेवण रेडी आहे. खाऊ आणि कार्यक्रमाला आता थोड्या वेळात सुरुवात होईल. गुड मॉर्निंग, कशात? आय होप मस्त असाल. तर आज आपण चालू आहे करंजाड्याला. आपली ऑर्डर आहे, म्हणजे बेबी शॉवरचा कार्यक्रम आहे, तर आपल्याला जायचं आहे. आणि आजची व्हिडिओ म्हणजे आपण थोडी शूट करू, म्हणजे जेवढा काही शूट करायला भेटेल तेवढा, कारण की आपली ऑर्डर पण आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. आणि आपण एक मेकअप आर्टिस्ट म्हणून व्हिडिओ शूट नाही करणार, तर आपली जी क्लायंट आहे ती आपली बेस्ट फ्रेंड आहे, तर तिचा म्हणजे हा कार्यक्रम कसा होतो ना, तो आपल्याला व्हिडिओमध्ये थोडा कॅचअप करायचा आहे, म्हणजे एक आठवण म्हणून. तर चला, मस्त कार्यक्रम होईल आणि तो आपल्याला बघायला भेटेल आपल्या व्हिडिओच्या याच्यातून. आता किती व्हिडिओ शूट करता येते ती नंतरच समजेल आपल्याला. चला पटापट. आपण आता बेडरूममध्ये आलो आहे आणि फ्रूट वगैरे इथं ठेवलेलं आहे. परडी इथं आहे आणि रुखवाताचा पूर्ण सामान जो आहे ना तो इथं आहे. आपल्याला काय शूट करता येईल ना तेवढं आपण शूट करू. आपली व्हॅनिटी पण इथंच आहे. थोड्याच वेळात आपण तयारी करायला गेलो. फुग्ग अशा छोट्याशा टोपल्या अशा भरलेल्या आहेत. डॉल दाखवते तुम्हाला. चॉकलेटची डॉल बनवलेली आहे. चला आपण तयारीला लागूया आता. आणि असा ह्या साईडला खाली मंडप केलेला आहे, स्टेज. इथून छोटासा असा धनुष्यबाण आहे आणि इकडे बघा बाळकृष्ण आहे. असं पालना आहे बालकृष्णाचं. अजून सजवलं नाही. चला आपण नंतर दाखवूया सगळं. आधी आपली तयारी करून घेऊया. इथं सगळं जेवण रेडी आहे. कार्यक्रमाला आता सुरुवात होईल. आपण काय दाखवत नाही काय काय आहे, तो नंतर दिसेल. या ना, दाखवा जरा. आता दाखवूया आपण. पुलाव भात. तर आपली आहे ना लवकरच ऑर्डर वगैरे कंप्लीट झाली आणि त्यानंतर आपण खाली उतरलो. म्हणजे आपल्याला बघायचा होता काय काय मेनू बनवलेले आहेत आणि कसा कार्यक्रम आहे, डेकोरेशन कसं आहे ना तो बघायचा होता. तर मस्त आपण व्हिडिओ शूट करायला आलो आणि आपण म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला काय काय मेनू आहेत ते. पण दाखवता पाठी भरपूर आवाज येत होता, गाणी वगैरे वाजत होतं आणि त्याच्यामुळे मला समजतच नव्हता की व्हिडिओ कशी शूट करायची. तर बरं, थोडक्यात आपण व्हिडिओ शूट करूया आणि दाखवूया नक्की काय काय मेनू आहेत. म्हणजे ते पण बघायचं असतं ना सर्वांना काय काय बनवलेलं आहे जेवणात. तर आम्हाला तो दाखवायचा होता आणि मला बघायचा होता मेन. तर मी बघितला आणि नंतर मग ज्यांनी हा जेवण बनवला त्यांच्याशी बोलली बराच वेळ की तुम्ही ऑर्डर वगैरे कशी घेता आणि तुम्ही काय काय मेनू बनवलेले आहेत, तुमचं नाव काय, सर्व काही यांना विचारून घेतला. पटापट विचारला कारण की भरपूर आवाज येत होता आणि नंतर आम्हाला कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा होता. डान्स चालू होता ना त्याच्यामुळं. आपण यायला जरा उशीर केला. डान्स झाला आताच. समोर दिसतंय आपल्याला पब्लिक सर्व बसलेले आणि कार्यक्रमाला आता थोड्या वेळात सुरुवात होईल. ते दिसतच आपल्याला. चला आपण गजरा भेटला. तर इथं आहे ना कार्यक्रमाला सुरुवात झाली, पण एक मिस्टेक झाली. आपल्याला आहे ना डान्सचा प्रोग्राम बघायला भेटलाच नाही. मस्त असा डान्स होता, छोट्या छोट्या पोरी नाचत होत्या स्टेजवर, त्या बघायच्या होत्या म्हणून आपण एकदम फास्ट म्हणजे धावत आलो, पण आपल्याला तो बघायला भेटलाच नाही. मग आपण आहे ना बाजूला जरा बसलो, म्हणजे एका बाजूला खुर्ची घेतली आणि तिथं बसलो, कारण की आपल्याला फोटोशूट बघायचा होता. व्हिडिओ जवळून जाऊन शूट केली असती, पण कॅमेरामॅन होतं आणि फोटोशूट चालू होता, त्याच्यामुळे आपण काही जवळ गेलो नाही जास्त. लांबूनच व्हिडिओ शूट केली आणि कार्यक्रमाला आपल्या किती पब्लिक आली होती ना ती थोडक्यात दाखवली. अर्धी पब्लिक आहे ना जेवायला गेलेली आणि अर्धी इथं बसलेली. कार्यक्रमाला आता म्हणजे थोड्याच वेळानं सुरुवात होणार होती ना, त्यासाठी पब्लिक इथं बसून राहिलेली. ओटी वगैरे भरून घेतील आणि त्याच्या म्हणजे घेणार होती आणि त्याच्यानंतर जेवणार होते अर्धी पब्लिक.
जेवण झालेलं आहे, मस्त डेकोरेशन केलंय बघा, खाऊच खाऊ. आणि तिकडे कार्यक्रम चालू आहे, दाखवत होतो नंतर. आधी आपली सजावट बघून घ्या. बिस्किटची आगगाडी, जुगाडी. हा सर्व डेकोरेशन प्रतीकने केलेलं आहे. धक्का लागेल कोणचा कार्यक्रम चालू आहे. सगळी जेवण बसले. थंडा आणि नाश्ता. नाश्ता काय नाही माहिती. तिकडे कार्यक्रम चालू होता आणि या दोघांची थोडी मस्ती चालू होती. म्हणजे यांनी फुगं वगैरे काढलं आणि या फुग्यांचा करायचा काय तो विचार चालू होता. मग मी त्यांना सांगितलं की आता सध्या तरी नका काढू, कार्यक्रम वगैरे झाला की मस्त एन्जॉय करा, सर्व फुगं काढा आणि काय तुम्हाला करायचं ते करा. तर त्यांना पण आवडलं. मग त्यांनी ते सर्व फुगं आहेत ना नेऊन परत जिथे होतं तिथेच ठेवलं. मग त्यांना मी टाटा बाय बाय केला आणि तिथून निघली.